आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न, राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य। आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू, जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, शरद पवारांची माहिती। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। विदर्भात काँग्रेसला 40 ते 45 जागा देण्याची मागणी, जागा वाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। परभणी जिल्हा बंदला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद, शहरातील दुकानं बंद, खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। महाविकास आघाडीतील जागा वाटपावर माध्यमांसमोर कुणी बोलू नये, जागा वाटपाच्या बैठकीत जागांसाठी ओढाताण होऊ शकते, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। महाविकास आघाडीतील जागांवरील दाव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। जागा वाटपापूर्वी उमेदवारी जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, शरद पवारांचं विधान। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात जाहीर केली होती उमेदवारी। शरद पवार म्हणाले ते योग्यच, जागा वाटप होईपर्यंत उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, श्रीगोंदा संदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, भाजपकडून माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक, मोडक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। जालन्यातील वडीगोद्रीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले, वाहतूक देखील वळवली। रस्ते आम्ही बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता, वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। तू एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का, सोंगाड्याचं काम करतो का, भुजबळांची नाटक कंपनी असल्याच्या जरांगेंच्या टीकेला हाकेंचं प्रत्युत्तर। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार, शंभूराज देसाईंची माहिती। सकल मराठा समाजाकडून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक, मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंदची हाक। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदचीही हाक। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको, केम्ब्रिज चौकात मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले, रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 2 धर्मांमध्ये आग लावणाऱ्या नितेश राणेंचा सरकारनं बंदोबस्त करावा, नितेश राणेंच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी। भाजपचा महाराष्ट्रात धार्मिक वाद लावण्याचा प्रयत्न, जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू, जयंत पाटलांची भाजपवर टीका। अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना दिलेल्या शब्दाचा व्हिडिओ व्हायरल, सुरेश बिराजदार यांना आमदार करण्याचा अजित पवारांचा शब्द। कुणाच्या कामात ढवळाढवळ करत नाही म्हणून पिंपरी चिंचवडला आले नाही, कारण पिंपरी चिंचवडचा कारभारी वेगळा होता, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उद्देशून वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी सुनावणी, मात्र 313 क्रमांकावर सुनावणी असल्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी, अभिषेक मनु सिंघवीकडून प्रकरण मेन्शन।